आज या ठिकाणी या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि माझे आवडते सहकारी मित्र नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सभापती सुनीताई गोरे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्य आणि भाजपचे माजी अध्यक्ष दर्शन कदम यांच्या वहिनी आणि विक्रमशील बाबा कदम यांच्या सुविद्य पत्नी तेजस्विनी कदम। खरं तर आज महिला दिनाचा कार्यक्रम असल्यामुळं गोरेताई या कार्यक्रमाला आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पत्नी शांताताई घोरपडे, आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी सुविद्य पत्नी प्रियाताई शिंदे आणि त्यांना या ठिकाणी उपस्थित राहणार होत्या, परंतु तुमच्याच प्रमाणे त्यांनाही या ठिकाणी आज 3 कार्यक्रम साधताना त्यांचे पती दोघींचे पण मुंबईला असल्यामुळं मला फोन आले, काका माफ करा आम्हाला, आता त्यांनी आमच्यावर जबाबदारी टाकली, ते कार्यक्रम जशी तुमच्यावर जबाबदारी भाव टाकते तशी त्यांच्यावर टाकल्यामुळे सातारमध्ये आले, तरी पण त्यातून आलं तर लवकर कार्यक्रम जबाबदारी घेऊन जातो म्हणून सांगितलं। तिसऱ्या आपल्या भाजपच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष आणि आमच्या रेणुकूर मंत्रीच्या मान्य सन्मान्य नेत्या सुलेखा माने कदम याही दवाखान्यामध्ये त्यांच्या पतीच्या दवाखान्याच्या अडचणीमुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकल्या नाही, परंतु या ठिकाणी आज तुम्ही दोघे आलात आणि हा महिला मेळावा संपन्न होत आहे। खरं तर या ठिकाणी हा महिला मेळावा घेण्याचं कारण एक वरिष्ठ आपण पाहिलं त्याचा हेतूच एक आहे की या मेळाव्याच्या निमित्तानं या गावामधली जी स्पर्धा परीक्षेमध्ये मुली, आता मुलांचा सत्कार आम्ही 1 ऑक्टोबरला घेतो इतरांच्या बरोबर ज्येष्ठांच्या बरोबर, परंतु महिला मेळाव्यामध्ये मुलींचा सत्कार होणं गरजेचं आहे। परवाच झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये आमच्या काही मुली या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये पात्र झाल्या, त्यापैकी एक मुलगी मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणी रुजू झालेली आहे, दुसरी मुलगी कालच नागपूरला हजर होण्यासाठी गेलेली आहे आणि तिसरी मुलगी पुन्हा या ठिकाणी मुंबई महापालिकेमध्ये नगरची गेलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी गुणवत्ता होणं या महिला दिनाच्या निमित्तानं गरजेचं असतं, कारण यामध्ये पुन्हा ज्या मुली नवीन तरुण पिढीच्या बसलेल्या त्यांना त्यामधून एक प्रेरणा मिळावी, चैतन्य मिळावं, हीच भावना आमच्या या कार्यक्रमाचा सत्कार करण्याच्या पाठीमागे असते। आणि म्हणून या ठिकाणी आज आपण पाहिलं की आज स्वर्गीय शंकरराव जगताप अण्णांच्या माध्यमातून आम्ही गोरेगाव एज्युकेशन सोसायटी स्थापना 1992 ला केली, त्यापासून आजपर्यंत आमची 8 हायस्कूल आणि 1 सिनियर कॉलेज चालू आहे। काही सगळे हायस्कूल आमची डोंगरगापर्यंत आहे, जसं तुमचं काटेवाडी, आपण तिकडे टाकेवाडी वगैरे जातो अशा ठिकाणची गाव आमची आहेत आणि त्या ठिकाणी जे हायस्कूल या ठिकाणी उभे अण्णांनी केलेले खास करून मुलींच्या शिक्षणासाठी। आणि आज या मुलींचं जर आपण काम बघितलं, लेखिन पद्धत बघितलं, पारसी नृत्य बघितलं, खरं परवा आमची संस्थेची मीटिंग होती आणि त्या मीटिंगच्या निमित्तानं हा कार्यक्रम त्यांनी आज 15 दिवसापूर्वी सादर केला। मला माहित होतं महिला दिनाचा कार्यक्रम आपण घेणार आहे म्हणून त्याच ठिकाणी या मुलांना सर्वांना विनंती केली की आता छान तुम्ही कार्यक्रम केला आणि तुम्ही खरं तर आमचा महिला दिनाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी तुम्ही हा कार्यक्रम करण्यासाठी यावं मी त्यांना विनंती केली, त्यांनी ती स्वीकारली आणि ते उपस्थित राहिले। तुम्ही पाहिलं असेल आता सर्व उपस्थित मुलींनी की मी तुम्हाला सुद्धा यामधून प्रेरणा मिळण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आज त्या मुली आपल्याच बहिणी आहेत, तर हे काय आपण तिकडं आदिवासी पाड्यानं आणलेल्या मुली नाहीत, आंबेडकरच्या वेळूच्या मुली आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्या जर ह्या अशा कलाकृती करत असतील, कार्यक्रम सादर करत असतील तर आपणही यामधून काहीतरी धडा घेऊन त्या पद्धतीनं भविष्यामध्ये वाटचाल केली पाहिजे। ज्या विद्यार्थिनींचा आज आपण या ठिकाणी सत्कार सन्मान करतोय, ज्यांनी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे, त्याच पद्धतीनं आपणही भविष्यामध्ये त्या पद्धतीची वाटचाल करणं गरजेचं आहे। खरं तर काही अनेक सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो, त्यामध्ये सरस्वती वाचनालय म्हणून सुद्धा या ठिकाणी सुरू केलेलं आहे, बरोबर आहे। आज 14,000 पुस्तकं त्या वाचनालयामध्ये आपण केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून या सर्व मुलींना त्या ठिकाणी त्याचा उपयोग होत असतो आणि या ठिकाणी हा महिला दिन साजरा करण्याचा हेतू हा की आजचा दिवस त्या महिलांचा खरं कौतुकाचा दिवस आहे। अनेक आमच्या म्हाताऱ्या आया बहिणी भेटे गुंडायला मागत नव्हत्या, मी त्यांना विनंती केली की आजचा दिवस फक्त भेटा बांधा, पुन्हा तुम्हाला उद्यापासून कोण म्हणणार नाही, कारण एक आमची भावना की या निमित्तानं तुमचा सन्मान होणं गरजेचं आहे
आज ताईनी वरताई नाही भेटा बाबा भाऊंचं पण तेच असते. भाऊने जर एकदा असं पण केलं तर माझ्या मान तालुक्याला टोकापर्यंत पाणी जोपर्यंत मिळत नाही, खटावला पाणी मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याला फेटा बांधणार नाही. आणि भाऊचं ते अजून त्या पद्धतीनं भाऊची वाटत चालू आहे, पण पाणी आणण्यासाठी भाऊ थांबत नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक आदर्श नेता आपल्या जिल्ह्याला लाभलेला आहे. आज या ठिकाणी वहिनी तुम्ही पाहिलं की या मुलींनी पाठशी नृत्य सादर केलं. भाऊ हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहे, त्यामुळं त्यांचं पालघर डहाणू हे सुद्धा ठिकाणी त्यांचं मंत्रिपद असणार आहे. आपण त्या दृष्टीनं भावना या विषयावर या ठिकाणी विकास करून लक्ष द्यायची विनंती करावी. आज या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आलात, निश्चित या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मला तुम्हाला सर्व बहिणींना सांगायचे आहे की तुमचा सगळ्यांचा महत्वाचा विषय की जो बचत गटाच्या माध्यमातून उभेच्या माध्यमातून या ठिकाणी जे तुम्ही उपक्रम राबवता. अनेक भगिनींनी स्टॉल या ठिकाणी आज सातारला सुद्धा वहिनी लावलेले आहेत, परवा कराडला पण स्टॉल लावलेले आहेत यापैकी काही भगिनींनी. आणि राज्यावर सुद्धा यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि खरं तर तुमचं स्वतःचं कुटुंब आर्थिक उंचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून भाऊ एवढा अथक प्रयत्न करते की या उमेदच्या माध्यमातून आज मला माहित आहे की मॉल उभा करायला सातारला भाऊने जवळपास 20 कोटी रुपयाची तरतूद सातारा शहरामध्ये केलेली आहे. आणि त्या 20 कोटी रुपयातून मॉल उभा केल्यानंतर तुम्हाला या जिल्ह्यामधल्या महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी कायम स्वरूपी 12 महिने करता येईल, त्या पद्धतीचा भावनिक निर्णय आपल्या जिल्ह्यातच नाही तर पूर्ण राज्यात घेतलाय. आणि असा ग्रामविकास मंत्री खरं तर भाऊ आणि मी जिल्हा परिषदेने एकत्र काम केलं त्यापासून आज काय बरोबर आहे. भावना ग्रामविकास खातं मिळालं. भाऊनी मी अभ्यास पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये काम केल्यामुळे आम्हाला दोघांना माहित होतं की या खात्यामध्ये काय अवस्था आहे. आणि म्हणून ज्याला भावना ग्रामविकास खातं मिळालं त्याला मला एवढं मोठं समाधान झालं. आणि भावना मी भेटाय गेलो, भाऊनी मला मिठी मारली आणि एकच शब्द काढला, काका तुमच्या आवडीचं खातं मिळालं का? मी म्हणलं बरोबर आहे, मला आवडीचं खातं आपल्या दोघांना जे पाहिजे होतं तेच मिळालं. कारण ह्या खात्यातून सामान्य जनतेची सेवा करण्याचं हे खातं आहे आणि तुमचा आशीर्वाद मिळण्याचं खातं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या पद्धतीनं कामकाज चालू आहे. आपण उमेदच्या माध्यमातून सर्व महिलांनी भविष्यामध्ये जास्तीत जास्त लाभ या ठिकाणी उठवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत. त्यासाठी तुम्हाला लागलेल्या सगळ्या गरजा अगदी भाव नाही भेटली तर वहिनी हजर असते मोराटवाडीला. आणि त्या भेटल्यानंतर मला सांगा, मी वहिनीला गाठून तुम्हाला देईन. आणि त्या पद्धतीने आपण वाटचाल करू एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. वहिनी साहेब तुम्ही कदम मॅडम दुसऱ्या आमच्या या डॉक्टर या ठिकाणी आता नुकत्याच हजर झाले, त्यामुळं नाव मी सुरुवातीला घ्यायचं विसरून गेलो. तो आपला ऋतुजा कळसे या शेजारच्या रांगापूरच्या वैद्यकीय अधिकारी आहेत आणि त्यांच्या मातोश्री या ठिकाणी संगीता कळसे उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी मुलगी हजर झाल्यानंतर एवढा अभिमान वाटला दवाखान्यामध्ये. दवाखाना भावांच्या जास्तीच्या दवाखान्यात उद्घाटन केलंय झालंय, त्यांनी पाहिलाय दवाखाना कोणत्या पद्धतीचा आहे. आणि त्यामुळं आम्हाला जनतेची सेवा करणारे अधिकारी लागते. त्यांच्या अगोदर कांबळे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. आज आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यसाहेब एवढी चांगली सेवा मिळते की खाजगी दवाखान्यामध्ये नागरिकांना पैसे घालवण्यापेक्षा शासकीय दवाखान्यामध्ये मोफत सेवा या ठिकाणी मिळत असते. आणि हे दोन्ही माणसं 24 तास जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी हजर असतात. त्याचा तुम्ही सर्व नागरिकांनी विशेष करून महिलांनी सुद्धा या ठिकाणी लाभ घेणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी सर्वांच्या समक्ष ऋतुजा कळसे मॅडम आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि तुमच्या या कार्यक्रमाला खरं तर मातोश्री हजर राहिल्या मला वाटलं नव्हतं, अपेक्षित नव्हतं, पण त्यांना पण एक कौतुक वाटलं आणि मनाने त्या या ठिकाणी आला की त्यांचंही मनापासून कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महिला दिनानिमित्त इथं जमलेले सगळे व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, खास करून मला समोर दिसलं पाहिजे. जोपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव दिसत नाही त्याशिवाय बोलण्याला आणि जोपर्यंत दाद मिळत नाही तोपर्यंत बोलण्याला काही अर्थ नसतो. उगाच वायफळ चर्चा करण्यात आणि वायफळ व्याख्यान देण्यात काही अर्थ नसतो. आणि म्हणून एवढा हा 8 तास इथं मला खास करून भीमराव काकांनी खूप आग्रह करून बोलवला. आज खरं वास्तविक
आपला मानाचा दिवस आणि त्या दिवशी खूप सारे कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमाला इतक्या लांबपर्यंत येऊन मला कार्यक्रम करणं शक्य नव्हतं, पण काकांच्या हट्टाला मला काहीच करता आलं नाही आणि तो पण त्यांनी आपल्या भाऊंच्या समोर केलेला हट्ट असल्यामुळं मला तो नाकारता आला नाही. नाहीतर मी तेव्हाच काकांना सांगितलं असतं पुन्हा केव्हा तरी चांगल्या कार्यक्रमाला बोलवा, आज मला माफ करा असं म्हणलं असतं, पण मला तुम्ही तुमच्या इच्छेनं खेचून आणलं तिथं. आज हे महिला दिनाचं औचित्य साधून A to Z महिलांनी खरं तर फेटे बांधले आणि इतके सुंदर पद्धतीने तुम्ही फेटे बांधले की या मंडपामध्ये बघताना मला खूप असा अभिमान वाटतोय की महिला फेटा बांधू शकतात किंवा महिलांचा फेटा बांधून सत्कार केला जातो. तिथंच आपण सर्व काही मिळवल्यासारखं आहे. खरं वास्तविक आज तुम्हाला या महिला दिनाच्या अगदी मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत. हा दिवसाची आपण वाट पाहत असतो नेहमी की आपला मान सन्मान याच दिवशी केला जाईल का, किंवा या दिवसाशिवाय काही दुसरा दिवस नसतो का. पण असं आजकालच्या जमान्यात काही राहिलेलं नाही. आपण बरेच साऱ्या घराच्या बाहेर पडून सगळे कार्यक्रम करत असतो. हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतो, मकर संक्रांतीचे कार्यक्रम करतो, नागपंचमीचे कार्यक्रम करतो आणि ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला आपण भले ज्ञानेश्वरी पारायण असू दे, मंदिरातले काही कार्यक्रम असू दे, आपण बाहेर पडून ते कार्यक्रम करण्याचं नेहमी औचित्य साधत असतो आणि त्याची वाट बघत असतो. त्याच्यामुळं 8 मार्चच हा आपल्यासाठी काही महत्वाचा आहे असं नाही, पण हा जागतिक महिला दिन आहे आणि ती संधी गमवायची नाही म्हणून हा दिवस साजरा करायचा. खरं वास्तविक स्त्री शक्तीचा जागर कसा करावा, स्त्री म्हणजे खरं वास्तविक वास्तव्य आहे. स्त्री म्हणजे पावित्र्य आहे, स्त्री म्हणजे मातृत्व आहे आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व आहे आणि या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. खरं वास्तविक आता याला टाळ्या वाजल्या पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला एक साधी गोष्ट, टाळ्या वाजवल्या ना, आता इथे डॉक्टरांनी मगासपासून खूप सारं आपल्याला ज्ञान दिलं, पण माझा तो विषयच नाहीये. पण तरी टाळ्या वाजवल्यानंतर डोळ्याचं आरोग्य सुधारतंय हे सांगायला तुम्ही विसरला. त्यामुळे दिवसातनं 100 टाळ्या वाजल्या पाहिजे आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं तर खूप वाजल्या पाहिजे. संधी मिळते ना टाळ्या वाजवायची जोरजोरात. असो, चेष्टेचा विषय होता, पण खरंच टाळ्या वाजवल्यानंतर पुढच्या माणसाला एक मोटिवेशन मिळतं, एक उत्साह निर्माण करण्याची, एक त्यांना उत्साह आणि त्यांचं कौतुक करण्याची आपल्याला एक संधी मिळते. आणि ही संधी महिलांची नाही केली तर आपण कुणाची करणार, केली पाहिजे. आणि परत एकदा तुम्हाला, मला आज खूप कार्यक्रम आहेत, मी इतका वेळ बसून मगाशी खूप एवढ्या महिलांच्या आल्याचा आनंदही होता तेजस्विनीताई, पण मला पुढचे कार्यक्रम पण डोळ्यासमोर दिसत होते. खरं वास्तविक तिथेही जाणं म्हणजे माझ्या गरजेचं होतं, कारण ते आमच्या मतदारसंघातले कार्यक्रम आहेत आणि 2 लग्न पण आहेत, म्हणून मी गडबडीला जाणार आहे. पुन्हा केव्हा तरी आपण व्याप्त विचार करण्यासाठी व्याख्यान ठेवूया. आज उशीर पण झालाय, पोटात कावळी ओरडत आहे, त्यामुळं जास्त काही बोलणार नाही, कारण मगाशी काका बोलायला लागल्यावर जरा महिलांच्यात कुजबुज सुरू झाली होती. अजून पाहुण्यांची अजून भाषणच झाली नाही. आता काकांनी सुरू केले. काकांना सवय भरपूर मोठं भाषण करण्याची आणि कधी काकांचं संपतंय असं पण झालं असेल कदाचित महिलांना, पण काकांना सगळी वस्तुस्थिती सांगणं गरजेचं होतं म्हणून काकांनी थोडं तुमच्या समोर सगळ्या गोष्टी मांडल्या. पण तरीही मगाशी मी तेजस्वीताईंना सांगितलं, जास्त आपण जर भाषण करत बसलो ना तर महिला उठून जातील कदाचित हळूहळू, म्हणून मी पण थोडक्यात घेणार आहे. आज आपण ह्या महिला दिनाच्या निमित्तानं खूप काही जेवण ठेवले.
काल मी जवळजवळ 3 दिवस झाले, 4 दिवस, 5 तारखेपासून आम्ही आमच्या तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतले. खूप काही कार्यक्रम घेतले, अगदी एंटरटेनमेंटचे कार्यक्रम घेतले 3 दिवस सलग. आणि महिलांसाठी खूप स्पर्धा पण ठेवल्या आणि एक प्रबोधनाचा कार्यक्रम केला की जिथं पारंपरिक कला आपल्या ज्या अस्तपावत चालल्या त्याचा एक जागर म्हणून, लोकांना पुन्हा त्याची एक आठवण म्हणून आम्ही तो प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला. पिंगळ्यापासून लावणीपर्यंत आपल्या ज्या ज्या पारंपरिक कला आहेत त्या कला काका आमच्या तालुक्यामध्ये झाल्या आणि त्याची आठवण एवढी चांगली झाली, एवढी कला सुंदर मांडली त्यांनी की आम्ही भारावून गेलो. अक्षरशः अंगावर शहारे येण्यासारखा कार्यक्रम झाला. आणि ही कला आपल्या महाराष्ट्राची कला आहे, ह्या जोपासल्या पाहिजेत. म्हणून आपण वेळोवेळी सगळे सण साजरे केले पाहिजेत, सगळ्या पारंपरिक कला साजऱ्या केल्या पाहिजेत. आता मगाशी मी इथं लेझिम आणि आदिवासी डान्स बघितला, खूप आनंद झाला. वेगळं काहीतरी बघितल्याचा मला आनंद झाला. आदिवासी ही लुप्त होत चाललेली एक संघटना आहे, ती खरं वास्तविक शहराच्या दिशेनं धावतीये आणि त्यामुळे ती मागं होत चालली आहे. कारण लोकांना आता नवीन नवीन पाहिजे आहे. त्यामुळे पण आदिवासी कला ही सुद्धा खूप छान कला आहे, ही आपल्याला बघायला मिळाली. त्यातून खूप सारे खरं तर व्यायामाचे प्रकार आहेत, त्यातनं खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत. कुठली कला कशी पाहावी याची नजर आपल्याला पाहिजे आणि त्या नजरेतनं आपण प्रत्येक गोष्ट जेव्हा पाहतो ना तेव्हा त्याचं खरं वास्तविक, त्याचं वास्तव्य आणि त्यातील महत्व आपल्याला कळत असतं. आणि म्हणून ह्या महाराष्ट्र एक संपूर्ण असा कलेचा, असा उत्तुंग असा महाराष्ट्र आपल्याला लाभलाय. आणि ह्या महाराष्ट्राचे सगळे स्थायिक लोक आहोत, त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. आणि त्यातून आपण हे सगळे कार्यक्रम करत असतो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याची ओळख लोकांना देत असतो आणि ती ओळख देणं गरजेचं पण असतं. परत एकदा तुम्ही खूप सुंदर दिसताय या व्हाईट फेट्यामध्ये आणि मला खूप ही संकल्पना पण खूप छान आवडली. मी फेटा बांधत नाही, कारण भाऊ बांधत नाही. काही आपण तत्व आणि काही गोष्टी घेऊन आता आपण पुढे जातोय, ती पूर्ण झाल्याशिवाय फेटा बांधायचा नाही असा आम्ही एक असं गोष्ट बाळगली की आपल्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी साध्य होतील, आपण या महाराष्ट्राला, आपल्या या तालुक्याला, आपल्या या जिल्ह्याला एक सुंदर तालुका, एक सुंदर जिल्हा जोपर्यंत करत नाही तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही असं व्रत घेऊन आम्ही आता चाललोय. म्हणून फेटा बांधणार नाही, त्याच्या विरुद्ध बिलकुल नाही. ते एक भूषण आहे, महाराष्ट्राचं भूषण आहे फेटा बांधणं. आणि त्यातल्या त्यात ते खरं तर पुरुषांचं फेटा हे मानाचं आहे, पण महिलांना ज्यावेळी तो बांधला जातो त्यावेळी तो महिलांचा सन्मान केला जातो. त्याच्यासाठी आपण खूप सुंदर पद्धतीने हा सन्मानाचा एक भाग आहे म्हणून आपण तो फेटा बांधतो. भले आज मला इथं बोलवलं आणि तुम्ही खरं तर अजून एक गोष्ट सांगायची राहिली. तुम्ही सगळ्या आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या लाडक्या बहिणी आहात. आणि शिवाय आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ, जे त्यांच्याकडं ग्रामविकास आणि पंचायत राज हे खातं आहे, जे आपल्याशी निगडीत आहे, आपली नाळ त्या खात्याशी जोडलेली आहे, जे अगदी जन्मापासून मरणापर्यंतची सगळे व्यवस्था ज्या खात्यामध्ये आहे ते खातं आपल्या जिल्ह्याला मिळालंय याचा आपल्याला अभिमान आहे. आणि त्या खात्यातून आपण महिलांसाठी बचत गट आणि उमेदच्या माध्यमातून सक्षमीकरणाचं काम या दोघांनी मिळून जे करायला सुरुवात केली त्याच्यासाठी माझा खरा अर्थाने सलाम. आणि परत एकदा मला तुम्हाला या महिला दिनाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि थोडक्यात मी माझं हे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हो. इथं उपस्थित महिला दिनानिमित्त आणि आपल्या ज्या मुलींनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेलं आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण सगळे एकत्र झालेलो आहोत. आणि मी इथं एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून पहिल्यांदाच बोलते आहे. प्रचाराच्या वेळेस बोलण्याची संधी आली पण तो वेगळा प्रकार होता. आणि ही संधी जो दिवस आपण आज साजरा करतोय त्याच्यामुळे सुरू झाली. म्हणजे
ही महिला दिनाची सुरुवात, आंतरराष्ट्रीय महिला दिन, तर त्याची सुरुवात ऍक्च्युली कधी झाली तर 1908 साली झाली. न्यूयॉर्क शहरामध्ये 15,000 महिलांनी त्यांच्या कामाचा तास कमी करावे, त्यांचं वेतन वाढवावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा याच्यासाठी जे छोटंसं आंदोलन सुरू केलं, त्याची मुहूर्तमेढ या आपल्या आजच्या दिवसाचा कार्यक्रम आहे तिथून झाली. आणि त्यामुळं आज आपण महिलांना संधी मिळते. राजकारण असेल, इतर गोष्टी असतील, इतर कार्य कुठली क्षेत्र असतील, तर महिला दिन म्हणजे काय, तर महिलांचा जे काही त्यांनी कष्ट घेतलेला आहे, यशाचा, त्यागाचा सत्कार आणि सन्मान करण्याचा दिवस. तर तो दिवस फक्त त्या दिवशी एका दिवशी मर्यादित न राहता मला वाटतं तो नेहमीच रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर घडला, सततच्या वावरातून त्यांचे विचार ऐकणे, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देणे, म्हणजे घराघरामध्ये त्यांच्या विचारांना प्राधान्य देणे, याच्यातून झाला तर तो अजून मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्याचं यश बघायला मिळेल. आणि तसं बघितलं तर आपण आता खूप चांगल्या काळामध्ये आहोत असं म्हणायला हरकत नाही, कारण इथं आजी बसल्यात, त्यांना फार कौतुक वाटत असेल की ह्या मुलींना का खूप छान आणि उज्ज्वल भविष्य आहे, कारण आम्ही आमच्या काळात असं केलं, आम्हाला हे नव्हतं, आम्हाला ते नव्हतं, पण त्याच्यात त्यांचा पाऊल पुढे टाकलं, त्यामुळे आपल्याला हे बघायला मिळालेलं आहे. तर आता आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलींना याच्यापेक्षा पण पुढचं पाऊल टाकता यावं. तर महिला दिन यासाठी साजरा व्हावा की जे भविष्य काळातलं सक्षमीकरण आहे मुलींचं, त्याच्यासाठी त्यांचे विचार बदलण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं जावं आणि तरच तो महिला दिन जास्त चांगल्या प्रकारे साजरा होईल असं मला वाटतंय. इतर आपल्या पाश्चात्तीकरणाचं आपण अनुकरण करत, म्हणजे ते महत्वाचं पण आहे, कारण फक्तच मागे राहणं किंवा हे नाही, तर ते अनुकरण करत असताना मात्र जसं आता आमच्या आधी बऱ्याच जणी बोलल्या, त्यांनी सांगितलं, जिजाऊ असतील किंवा रमाबाई असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, खूप जणी आहेत, झाशीची राणी असतील, या सगळ्यांना आपल्यामध्ये जिवंत ठेवणं, अंगीकारणं आणि तो संस्काराचा ओसा जो त्यांनी घेतलेला आहे तो अखंड तसाच पुढे नेत राहणं, हे आपलं काम मात्र नक्कीच आहे. कारण फक्त प्रगती हे आपलं ध्येय नाहीये, तर संस्कृतीचा वारसा जपणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. तर एक महिला म्हणून एवढंच सांगू इच्छिते की प्रगती बरोबर नक्कीच संस्कृतीचा वारसा जपूया. ज्या सावित्रीबाई फुलेंनी ज्ञानाचा दिवा आपल्या आयुष्यामध्ये लावला आणि आपण प्रकाशित होतात आलो, ज्या हातांमध्ये चहाचा कप होता त्या हातामध्ये विश्वकप आला, आणि त्यामुळं हे खूप एका दिवसाचं काम नाहीये, खूप वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये खारीचा वाटा आपण उचलूयात आणि आपल्या आजूबाजूच्या ज्या महिला आहेत त्यांचा मान सन्मान ठेवूयात, त्यांच्या विचारांना एक बळ देऊयात आणि एकमेकींचा हात हातात घेऊन पुढची वाटचाल करूयात आणि प्रगती करूयात. धन्यवाद. नमस्कार. उपस्थित मान्यवर, सन्माननीय वास्तविक, माननीय सोनियाताई गोरे मॅडम, त्यानंतर आपल्या आदरणीय तेजस्विनीताई कदम, तसेच आपले आदरणीय प्रेरणास्थान भीमराव पाटील काका यांना मी नम्र अभिवादन करते. तसेच आपल्या गावातील सर्व माता भगिनी, माझ्या प्रिय बहिणींनो आणि गावातील सर्व ग्रामस्थ यांना मी तीव्र अभिवादन करते. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना माझा नमस्कार. आज 8 मार्च महिलांचा आदर आणि त्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाबाई, तसेच महिलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाबाई, त्यानंतर साने गुरुजी यांच्यावर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना गोरगरिबांच्या शिक्षणात मदत करणाऱ्या लक्ष्मीबाई, अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांना माझं नम्र अभिवादन. आजचा हा दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा दिवस. स्त्री ही केवळ घराचीच नाही तर संपूर्ण समाजाची ताकद असते.
ती फक्त मुलगी, आई, बहीण, पत्नी एवढ्याच जबाबदाऱ्या सांभाळत नाही, तर ती घरासोबतच आपल्या समाजाला सुद्धा सांभाळत असते. परंतु या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना मात्र कधी कधी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मी आज तुम्हाला काही आरोग्याविषयी गोष्टी सांगू इच्छिते. तर सर्वात पहिलं म्हणजे महिलांचे दुर्लक्ष होते ते आपल्या आहार आणि आपले वैयक्तिक आरोग्य. आजकाल भारतात जवळजवळ 50% महिलांमध्ये हिमोग्लोबिन म्हणजे आयर्न, ज्याला आपण मराठीत लोह म्हणतो, याची कमतरता फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. तर ही कमतरता साधारणतः रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे साधारण 15 ते 49 या वयात ही जास्त प्रमाणात आढळून येते. कारण या वयात महिलांची मासिक पाळी सुद्धा चालू असते. त्यामुळे दर महिन्याला शरीरातून रक्तस्राव होत असतो. त्यामुळे लोहाची कमतरता जाणवू शकते. त्याचबरोबर वयोवृद्ध महिलांमध्ये योग्य आहार न मिळाल्यामुळे ही लोहाची कमतरता जाणवते. तर याची लक्षणे काय असतात? थकवा वाटणे, आपल्या कामात एनर्जी न वाटणे, थोडी चालल्यानंतर दम लागणे, अशी लक्षणे दिसतात. तर आता यासाठी आपण योग्य आहार म्हणजे काय घेतलं पाहिजे? तर आयर्नयुक्त म्हणजे लोहयुक्त आहार. तर हे लोह आपल्याला कशातून मिळतं? तर शाकाहारी लोकांसाठी हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी, त्याचबरोबर चवळी अशा गोष्टींमधून आपल्याला लोह जास्त प्रमाणात मिळतं. तसेच आपले गुळ, शेंगदाणे या गोष्टीतही लोह जास्त प्रमाणात आढळतं. मांसाहारी लोकांचा विचार केला तर मांसाहारातील जवळजवळ सर्वच खाद्यपदार्थात लोहाचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आढळतं. म्हणजे शाकाहारीपेक्षा मांसाहारीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. आता योग्य आहार घेऊनही जर लोहाची कमतरता जाणवत असेल तर अशा वेळी आपण आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या सर्वांना देत असतो. तर आपण आपल्या आरोग्य केंद्रातून ज्या महिलांमध्ये लोहाचे प्रमाण कमी आहे तसेच गर्भवती स्त्रियांमध्ये या आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देतोय. त्याचबरोबर आयर्न सुक्रोज म्हणून इंजेक्शन असतात, त्याचंही आपण गर्भवती स्त्रियांना तेही प्रोव्हाइड करतो. तसेच दुसरा घटक म्हणजे ओपीडी करताना मी पाहते जवळजवळ 70 ते 80% महिला या गुडघेदुखी, सांधेदुखी तसेच पाठदुखी अशा तक्रारी घेऊन येतात. तर यातही आपण केवळ लक्षणांकडे लक्ष न देता ह्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे. तर याचं मूळ कारण असतं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 ची कमतरता. तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 हे आपल्याला जेवणातून तर मिळतेच, त्याचबरोबर 30 ते 40 वय झाल्यानंतर आपल्याला जेवणातून ते जास्त प्रमाणात न मिळाल्याने आपण ते सप्लिमेंट्स थ्रू देत असतो. तर कॅल्शियम युक्त आहार कोणता? दूध, तसेच दुग्धजन्य पदार्थ, मग पनीर असेल, दही असेल, अशा गोष्टींमधून कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळते. त्यामुळे प्रत्येक महिलेने किमान दिवसातून 1 ग्लास जरी दुधाचा घेतला तरी ह्या गोष्टी तुम्हाला कमी झालेल्या दिसून येतील. तसेच व्हिटॅमिन D3 चा विचार केला तर जीवनातून व्हिटॅमिन D3 हे जास्त प्रमाणात उपलब्ध नसते. तर यासाठी आपण याचा प्रमुख स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. सनलाईट आपण म्हणतो ज्याला, त्यातूनही व्हिटॅमिन D3 जास्त प्रमाणात मिळतं. आणि मग ह्यासाठी आपण व्हिटॅमिन D3 चे सप्लिमेंट सुद्धा घेत असतो. तर या गोष्टींमध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी यासाठी सर्वात मोठं एक कारणीभूत घटक म्हणजे महिलांचे वजन. ज्या महिलांचे वजन जास्त असते अशा महिलांना प्रामुख्याने सांधेदुखी म्हणजे गुडघेदुखी ह्याचा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो. कारण आपल्या पूर्ण शरीराचे वजन हे आपल्या सांध्यांवरती, आपल्या गुडघ्यांवरती असते. त्यामुळे या गोष्टी जास्त प्रमाणात आढळून येतात. तर अशा महिलांनी 3 गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे. ते म्हणजे काय? तर योग्य आहार, कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 युक्त जे काही आपल्याला खाद्यपदार्थ असतील, आता सांगितल्याप्रमाणे दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर नाचणी या गोष्टींचा सुद्धा समावेश करावा. त्यानंतर किशोरवयीन मुलींमध्ये आढळून येते ते म्हणजे मासिक पाळीची समस्या. तर मासिक पाळी ही अतिशय नैसर्गिक क्रिया आहे आणि त्यामध्ये ज्या काही समस्या असतील त्या त्वरित आपल्या डॉक्टरांना किंवा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जरी तुम्ही आलात तरी तिथे त्वरित दाखवून घ्यावे, जेणेकरून लवकर तपासणी झाल्यानंतर लवकर उपचार सुरक्षित आणि सोपे होतात. तसेच कुटुंब नियोजन आणि आपले
लैंगिक समस्या. कुटुंब नियोजन म्हणजे काय, तर कुटुंबातील मुलांची संख्या आणि त्यांच्यातील योग्य अंतर ठरवणे. तर कुटुंब नियोजन हे कशासाठी आवश्यक असतं, तर जेवढे लहान कुटुंब तेवढेच तुम्ही मुलांची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकता. तर याची भरपूर सुविधा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत. त्याचबरोबर गर्भवती महिलांचे आरोग्य. गर्भवती महिलांसाठी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, जसे की जननी सुरक्षा योजना. या म्हणजे काय, तर यात मोफत प्रसूतीची सेवा महिलांना उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम म्हणजे आई आणि बाळासाठी मोफत तपासणी, मोफत औषधे, त्याचबरोबर मोफत उपचार यांची सुद्धा सेवा उपलब्ध आहे. तसेच लसीकरणाचे कार्यक्रमही घेतले जातात. आता भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हाही अतिशय साध्या प्रकारच्या म्हणजे त्याची लक्षणे खूप साधी असतात, परंतु याची वेळोवेळी तपासणी करण्यापेक्षा तर माझी सर्व माता भगिनींना एवढीच विनंती आहे की आपण आपले कोणतेही प्रॉब्लेम असतील तर त्वरित आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा आपल्या आरोग्य सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, त्यांच्याशी संपर्क साधून या गोष्टींची माहिती घ्यावी. शेवटी मी या कार्यक्रमाचे आयोजक आपले आदरणीय भीमराव पाटील काका यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी मला या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार. पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.